प्रशांत कोरटकर हा एक नागपूरचा व्यक्ती जो स्वतःला पत्रकार म्हणून घेतो, स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतो. त्याच्या अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबतचे फोटो आहेत. तो त्याने परवाच्या दिवशी महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहासकार आमचे मार्गदर्शक सन्माननीय इंद्रजीत सावंत साहेबांना रात्री 12 वाजता फोन केला आणि त्याच्यामध्ये तो सावंत साहेबांना त्याने छावा चित्रपटाच्या संदर्भात जे काय बोलले, जे काय असेल त्याला ते पटो न पटो तो वेगळा भाग आलाहीदा, पण तो ते करत असताना ज्या पद्धतीने इंद्रजीत सावंत साहेबांना तो शिवीगाळ करतोय, जीव मारण्याची धमकी देतोय, घरात घुसून मारण्याची धमकी देतो, ही खरं म्हणजे निषेधार्हच गोष्ट आहे. पण ते करत असताना ज्या बेमालूमपणे, ज्या पद्धतीने तो महाराष्ट्राची अस्मिता, ज्या कोट्यावधी लोकांची अस्मिता आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांवरती ज्या पद्धतीने, ज्या गलिच्छ पद्धतीने तो बोलतोय, हे निषेधार्ह आहे. मात्र प्रश्न असा येतो की ह्याच्या डोक्यामध्ये ही घाण आली कुठून? तो ज्या पद्धतीने बोलतोय, म्हणजे आपण 2-4 वर्षामध्ये बघतोय की महाराजांचा पुतळा काय पडला, त्याच्यानंतर राहुल सोलापूरकर हा काय महाराजांवरती अत्यंत गलिच्छ पद्धतीने काय बोलतो की शिवाजी महाराज म्हणे लाच देऊन पळून वगैरे गेले होते. आणि हा इंद्रजीत सावंत सरांना फोनवरती जो बोलतो त्याच्यामध्ये तो काय म्हणावं त्यांनी की काही वाक्य म्हणजे मी जाणीवपूर्वकच त्याची लिहून घेतलेली आहे की बाजीप्रभू नसते तर तुमचा महाराज जिवंतच नसता, तुमचे महाराज गेले असते पडून. आणि त्याच्यामध्ये तो पुढे म्हणतो की शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर ब्राह्मणच होता, पहिला ब्राह्मण होता. तुमचा छत्रपती कुठे गेला असता माहीत पण पडलं नसतं. हे याचे वक्तव्य आहेत. आणि त्याच्यामध्ये तो असा बोलतो की सांगा ना जेम्स लेनने काय लिहिलं, सांगा ना जेम्स लेनने सांगितलेले की दादोजी कोंडदेव बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी भोसला, म्हणजे दादोजी कोंडदेव हा शिवाजी महाराजांचा बायोलॉजिकल बाप आहे, हे सांगा महाराष्ट्राला, असं तो त्याच्यामध्ये म्हणतोय. मुळात हा जो काही प्रशांत कोरटकर आहे, हा व्यक्ती जो आहे, हा याच्या जे पोटामध्ये आहे, म्हणजे ही जी सगळी मंडळी आहेत, राहुल सोलापूरकर असेल, हा कोरटकर असेल, तो भालजी पेंढारकर असेल, त्यांनी चित्रपट काढला आणि संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी केली, हे सगळी जी मंडळी आहेत, ही सगळी मंडळी आरएसएसची मंडळी आहे. हे आरएसएसच्या विचारांनी प्रभावित असलेली लोक आहेत, हे भारतीय जनता पक्षाच्या जवळची लोक आहेत. यांच्या जे पोटामध्ये आहे ते असं आपसूक ओठावरती आलं की आपल्याला माहित पडतं. पण मुळात ही त्यांची मानसिकताच आहे. कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना कधीही आदरणीय मानलेलं नाही. ते फक्त दाखवतात, ते फक्त बोलतात, पण त्यांच्या मनामध्ये जो काही राग आहे, त्यांच्या पोटामध्ये जी काही मळमळ आहे, ती अशी अचानक पद्धतीने एखाद्या वेळेला बाहेर येते, ती कोरटकरची आली आहे. मात्र आज 2 दिवस झाले ह्या कोरटकरवरती अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. कोल्हापूर पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला, मात्र 2 दिवस झाले तो अजूनही पोलिसांना सापडत नाही. तो इंटरव्ह्यू देत फिरतोय, तो सांगतोय की मी माझा आवाजच नाही म्हणतो. म्हणजे त्याच्या ट्रू कॉलरवरती जर समजा इंद्रजीत सावंत साहेबांनी जे काही सांगितलं की त्याला त्याचा जेव्हा फोन आला तर ट्रू कॉलरवरती त्याचं नाव आलं प्रशांत कोरटकर म्हणून. त्याने व्हॉट्सअप आधी पहिला कॉल केलेला होता, ट्रू कॉलरवरती याचं नाव आहे, यांनी फोन केलेला आहे, हा धमकी देतो. आणि त्याच्यामध्ये तो काय म्हणतो की आमचं ब्राह्मणांचं राज्य आहे, आमचा ब्राह्मणांचा मुख्यमंत्री आहे, तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यात राहता आणि तुम्ही ब्राह्मणांविषयी असं बोलतो. माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री ब्राह्मण असो, मराठा असो, बंजारा असो, कोणी पण असो, मुख्यमंत्री एका जातीचा नसतो. त्याच्या आधी ब्राह्मण मुख्यमंत्री होते मनोहर जोशी, ह्याच्यानंतर मराठ्यांचे मुख्यमंत्री होते, बंजारांचा मुख्यमंत्री होता, त्या समाजाचा होता. मग त्यांनी बंजारांनी कधी असं म्हटलं नाही की आमच्या जातीचा मुख्यमंत्री येतात आम्ही उत्माच करतो. मराठ्यांनी असं कधी म्हटलं नाही आमच्या जातीचा मुख्यमंत्री झाला म्हणून आम्ही उत्माच करतो. मुसलमान समाजाचा बॅरिस्टर ए.आर. अंतुले ते मुख्यमंत्री झाले, मुसलमानांनी कधी म्हटलेलं नाही आमच्या जातीचा मुख्यमंत्री धर्माचा झाला म्हणून आम्ही महाराष्ट्रात उत्माच करतो, असं कोणी बोललेलं नाही. मग ह्या प्रशांत कोरटकरच्या डोक्यामध्ये येते कसं की आमच्या जातीचा मुख्यमंत्री आहे आणि तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यात राहतात म्हणून आम्ही काही पण बोलायचं, काही पण करायचं, ही गोष्ट चुकीची आहे. आणि याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी याच्यावरती प्रतिक्रिया दिली पाहिजे, त्याचे खंडन केलं पाहिजे. आता कुठे गेले भाजपचे आमदार? सावरकरांवरती ज्यावेळेला राहुल गांधी बोलले, पूर्ण महाराष्ट्रातले बीजेपीचे आणि सगळे आमदार जे एकत्र झाले होते त्यांनी विधानसभेच्या पायऱ्यावरती आंदोलन केलं होतं. आज का बोलत नाहीये? कुठे गेले ते नितेश राणे? कुठे लपून बसलेत ते? का बोलत नाही देशावरती? जी महाराष्ट्राची अस्मिता आहे, कोट्यावधी लोकांची, जगभरातल्या कोट्यावधी लोकांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहे, अत्यंत गलिच्छ पद्धतीने हा म्हणतोय, बोलतोय, त्याच्यावर कारवाई होत नाही. आज नागपूरमध्ये त्याच्या कोरटकरच्या घरासमोर आमच्या काही लोकांनी तिथे आंदोलन केलं, आमचे काही मित्र त्याच्यामध्ये होते, शिवप्रेमींनी आंदोलन केलं. काल आमचे तिथले लोक पोलिसांकडे गेले की याच्यावरती गुन्हा दाखल करा. नागपूर पोलीस तक्रार घेत नाही.
नागपूर पोलीस त्याला प्रोटेक्शन देतात, 100 पोलीस त्याच्या घराच्या भोवती लावलेत. म्हणजे हास्यास्पद आहे की ज्याला धमकी दिली सावंत साहेबांना, त्यांना सुरक्षा नाही आहे. ज्याने धमकी दिली त्याला सुरक्षा दिली 100 लोकांची, की नाही त्याच्या घरासमोर तुम्ही आंदोलन करू नका. आणि हा बोलला रात्री 12 वाजता, हा दारूच्या नशेत होता की काय मला माहित नाही, पण जो बोलला तेव्हा मर्दासारखा बोलला. आता हिजड्यासारखा साला लपून बसला. आम्हाला समजलं की तो हिंगणघाटमध्ये कुठल्या तरी फार्म हाऊसवरती लपून बसला. आम्ही शोधतोय त्याला, आमची लोक शोधतायत तिथे. सापडला तर त्याचे हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही कोरटकरचे. मग काय गुन्हे पोलिसांना दाखल करायचे ते होईल, काय करायचं पोलीस विभागाने करावं, पण तो दिसला तर त्याला कनपडन मारणार आणि त्याचे हातपाय तोडल्याशिवाय काय आम्ही राहणार नाही. पण सापडला पाहिजे. त्याच्या पत्त्यावर 2 दिवस झाले आम्ही नागपूरमध्ये त्याची फिल्डिंग लावलाय, तो पण सापडला नाही. तो घरून पळून गेला आणि त्याच्या घराच्या भोवती पोलिसांनी आता बंदोबस्त केलाय. माझं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्याच्या घराला तुम्ही प्रोटेक्शन दिल्यापेक्षा तुमच्याकडे तुमचं सायबर सेल आहे, तुमची पूर्ण यंत्रणा आहे, काढा त्याचं लोकेशन, करा त्याला अटक, उचला त्याच्या घरच्या लोकांना, विचारा कुठे लपून गेला. जो 2 जातीमध्ये जो व्यक्ती भांडण लावण्याचा प्रयत्न करतोय, दंगे भडकवण्याचा प्रयत्न करतो, मराठा आणि ब्राह्मण समाजामध्ये भांडण लावण्याचा जो प्रयत्न करतोय, जो आग ओततोय, त्या माणसाला मोकाट सोडून आपण देतोय आणि त्याच्यावर एक प्रतिक्रिया सुद्धा देत नाही. उलट त्याच्या घराला आपण प्रोटेक्शन देतो. ही गोष्ट निषेधार्ह आहे. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, ही जी काही मंडळी आहे, हा सोलापूरकर असो, हा कोरटकर असो, ही सगळी मंडळी आहे हे एका विशिष्ट विचारधारेची आहे. हे आपण वारंवार विसरतो. माझा कुठल्याही जातीवरती आक्षेप नाही. कोरटकरने जर समजा शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले असेल तर सगळं ब्राह्मण समाज वाईट आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही, अजिबात नाही. पण ही ज्या विचारधारेची माणसं आहे, ज्या विचारधारेमध्ये हे लोक काम करतात, त्या विचारधारेतून आलेली ही मळमळ आहे. यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, राजर्षी शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, हे जेवढे महापुरुष आहेत, या महापुरुषांचा यांना तिटकार आहे, यांना राग आहे. त्या रागापोटी हे लोक बोलत असतात. आणि मग अंगलट आलं की हे राहुल सोलापूरकर माफी मागतो आणि हा कोरटकर नावाचा हरामखोर तिकडे लपून बसतो. मरचा बच्चा असला असता तो समोर आला असता, त्यांनी म्हटलं असतं पोलिसांकडे, त्यांनी सांगावं, तपास करावं, पोलिसांनी काढावं, त्याचा सीडीआर काढावा. किती वेळ लागतो? 2-2 दिवस लागतात तपास करायला. म्हणजे आमचे सुद्धा पोलीस विभागामध्ये संपर्क आहेत, आमचे सुद्धा मित्र पोलीस विभागामध्ये आहेत. 2 दिवस लागतात सायबर सेलला. हा कॉल याचा आहे की नाही माहिती करायला, याचं लोकेशन शोधायला 2-2 दिवस लागतात. याचा अर्थ असा आहे की कदाचित राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे या कोरटकरला सपोर्ट करत आहे, याला पाठीशी घालत आहे, याला अभय देत आहे. कारण हा वारंवार त्यांनी मुख्यमंत्र्यांचा तिथे उल्लेख केलेला आहे. त्याचे अनेक फोटो देशाच्या आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांसोबत आणि म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत देवेंद्र फडणवीसांसोबत आहेत, अनेक भाजपच्या नेत्यांसोबत आहे. मग आज भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस या कोरटकरला पाठीशी घालत आहे काय, याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. आणि या कोरटकरवरती याला अटक झाली पाहिजे, तात्काळ अटक झाली पाहिजे, याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि हा ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी आम्ही याला ठोकल्याशिवाय सोडणार नाही, हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यानंतरही ज्याच्या पोटामध्ये जी मळमळ आहे, ज्याच्या डोक्यामध्ये रेशीम बागेतली घाण आहे, त्यांनी ती घाण तिथं जिरवावी, मुरवावी. अशी जर बाहेर आली तर तुमचे हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. मग मुख्यमंत्री ब्राह्मण असो, मराठा असो, ओबीसी असो, अजून कोणी असो, राज्य हिंदुत्ववाद्यांचं असो, सेक्युलरवाद्यांचं असो, का पुरोगामींचं असो, की अजून कोणाचं असो, राज्य कोणाचं आहे, कोणत्या जातीच्या व्यक्तीचं आहे, याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला घेणं देणं ह्याच्यासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि सगळे महापुरुष हे आमची अस्मिता आहे. त्या अस्मितेला जर तुम्ही ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न करत असाल, आम्ही तुम्हाला तोडूनच ठेवू, एवढं लक्षात ठेवा.